आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी कळंबा, पाचगाव, मोरेवाडीसह 13 गावांसाठी जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून 344 कोटींच्या निधीतून गांधीनगर नळ पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. या जलजीवन मिशन योजनेतील पाईपलाईनचं काम कळंबा इथं सुरू होत आहे. आज या पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर उपसरपंच विकास पोवार बावडेकर यांनी टिपुगडे गल्ली इथं 50% सवलतीच्या दरामध्ये सुरू केलेल्या भारत लॅबोरेटरीचं उद्घाटन आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. आमदार पाटील यांनी टिपुगडे गल्लीतील श्री रेणुका देवीच्या मंदिराला भेट देऊन देवीचं दर्शन घेतलं. या मंदिराच्या सभागृहासाठी सहकार्य केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर माळवाडी परिसरातील जलजीवन मिशन योजनेतील पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ आणि तिवले गल्ली इथल्या 15 लाखांच्या निधीतून डांबरीकरण केलेल्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला. कळंबा तलावाला लागून असलेल्या पॉवर ग्रीड प्रकल्पाकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याच्या खडीकरण आणि मुरुमीकरण 15 लाखांच्या निधीतून करण्यात आलं होतं. या रस्त्यासह कात्यायनी पार्क परिसरातील रस्त्याचा लोकार्पण सोहळा आमदार पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. या कात्यायनी पार्क परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान आमदार ऋतुराज पाटील यांनी कळंबा साई मंदिर ते साळोखेनगर पाण्याची टाकी या 400 मीटर लांबीचा मॉडेल रस्ता आणि स्मार्ट फुटपाथसाठी जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेतून 2.5 कोटींचा निधी मंजूर केलाय. हे काम सध्या सुरू आहे. या ठिकाणी आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या कामाची पाहणी केली. या कामाचे ठेकेदार अजय पाटील यांच्यासोबत चर्चा करून कामाबाबतची माहिती घेतली. तसंच हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी सरपंच सुमन गुरव, माजी सरपंच विश्वास गुरव, उपसरपंच विकास पोवार, ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील, उदय जाधव, सोनल शिंदे, रोहित जगताप, स्वरूप पाटील, आशा टिपुगडे, वैशाली टिपुगडे, संगीता माने, अलका पाटोळे, चंद्रकांत पोवार, दिलीप टिपुगडे, धर्मेंद्र गौड, योगेश रोपळकर, भगवान पाटील, अरुण पाटील, उमेश नरके, मनोज टिपुगडे, रणजित तिवले, विश्वजित पाटील, प्रकाश पाटील, पिंटू राठोड यांच्यासह नागरिक उपस्थित होते.